स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 4ला आपण स्टार्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण लेवलिंग अँड कंटुरिंग पूर्णपणे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला लेवलिंग म्हणजे काय हे आपण ऑलरेडी फर्स्ट टॉपिकमध्ये थोडीशी डेफिनेशन शॉर्टमध्ये आपण समजावून घेतलेला आहे. मित्रांनो, कंटुरिंग हा तुम्हाला थोडासा नवीन पार्ट आहे, तो पण मी पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा हा प्रयत्न करेल. तर टोटल चॅप्टर जो आहे मित्रांनो, हा युनिट नंबर 4 जो आहे तो फायनल एक्झामला तुम्हाला 22 मार्कांसाठी आहे. म्हणजे या चॅप्टरवरती तुम्हाला 22 मार्काचे प्रश्न हे विचारले जातील, त्यामुळे प्रॉपर स्टडी करा. ठीक आहे. तर चालू करूयात युनिट नंबर 4ला. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो सिलेबस बघून घ्या. 4.1 पासून त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी आहेत, त्याच्यामध्ये खूप काही टर्म्स हे आपल्याला शिकायचे आहेत, ते आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर 4.2 मध्ये बघा टाईप्स ऑफ लेवल्स आहेत, त्याच्यामध्ये डम्पी लेवल असेल, ऑटो लेवल असेल, डिजिटल लेवल असेल. ठीक आहे. त्याच्यावर वेगवेगळे ॲक्सेस आहेत, तेही आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर 4.3 मध्ये टाईप्स ऑफ लेवलिंग स्टाफ्स, जे काय स्टाफ असतो मित्रांनो, ज्यावरून आपण रीडिंग घेतो त्याचे आपण टाईप्स बघणार आहोत. 4.4 आहे तुमचा रिड्यूस्ड लेवल, पूर्णपणे रिड्यूस लेवल आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत, एक आहे प्लेन ऑफ कोलिमेशन मेथड आणि दुसरी आहे राईज अँड फॉल मेथड. ते दोन्ही मेथड आपण डिस्कस करणार आहोत. 4.5 मध्ये फाइंड द RL आहे ऑफ HI मेथड. ठीक आहे. HI मेथडने RL कशा पद्धतीनं फाइंड केली जाते ते आपण पूर्णपणे बघणार आहोत मित्रांनो 4.5 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4.6 मध्ये फाइंड द RL बाय राईज अँड फॉल मेथड. इथे HI मेथड बघणार आहोत आणि 4.6 मध्ये राईज अँड फॉल मेथडनं RL कशी फाइंड आउट केली जाते ते आपण डिस्कस करणार आहोत. आता मित्रांनो, तुम्हाला काही समजत नसेल RL म्हणजे काय आहे, लेवलिंग स्टाफ काय आहे, रिड्यूस लेवल म्हणजे काय, ठीक आहे, हे आपण पूर्णपणे टर्म्स हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या शिकायला भेटतील. त्याच्यानंतर 4.7 आहे आपला टाईप्स ऑफ लेवलिंग. लेवलिंगचे टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 4.8 मध्ये कंटूर आहे, कंटूर मॅप आहे. ठीक आहे. 4.9 मध्ये कंटूर मॅपबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि 4.10 मध्ये मेथड्स ऑफ लोकेटिंग कंटूर, कंटूर कशा पद्धतीने लोकेट केला जातो, त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड आहे. या सर्व काही सिलेबस जो आहे तो आपण युनिट नंबर 4 मध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. व्यवस्थितपणे धड्याचं नाव लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. जर सिलेबस लिहायचा असेल तर लिहून घ्या, अदरवाईज नाही लिहिला तरीही चालेल. का तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बघत असताना आपल्याला अजून एकदा सिलेबस हा डिटेलमध्ये लिहावाच लागणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, अदरवाईज नाही लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे. तर चालू करूयात आपण सगळ्यात फर्स्ट 4.1 मध्ये टर्मिनॉलॉजीज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये लेवल सरफेस असेल, लेवल लाईन, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सरफेस आहे, डॅटम आहे, बेंचमार्क आहे. त्याच्यामध्ये बेंचमार्कचे टाईप्स आहेत, GTS बेंचमार्क आहे, परमनंट बेंचमार्क, आर्बिटरी आणि टेम्पररी बेंचमार्क आहे. त्याच्यानंतर रिड्यूस लेवल आपण बघणार आहोत, लाईन ऑफ कोलॅमिनेशन, बॅक साईड, फोर साईड, इंटरमिजिएट साईट, चेंज पॉईंट काय असतो, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काय असतं, या सर्व काही टर्मिनॉलॉजी जी आहेत त्याची डेफिनेशन आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो 4.1 वरती बघा क्वेश्चन, फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डेफिनेशन या विचारल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल लेवल सरफेस म्हणजे काय, व्हर्टिकल लाईन म्हणजे काय, डॅटम लाईन म्हणजे काय, ठीक आहे, मेन सी लेवल म्हणजे काय, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर डिफाईन बेंचमार्क्स अँड इन लिस्ट देअर टाईप्स. बेंचमार्कची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. डिफाईन द फॉलोइंग, त्याच्यामध्ये GTS, परमनंट बेंचमार्क आहे, आर्बिटरी बेंचमार्क आहे, टेम्पररी बेंचमार्क, याची सगळ्यांची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. व्हॉट इज द यूज ऑफ आर्बिटरी बेंचमार्क अँड टेम्पररी बेंचमार्क. तर ह्या बेंचमार्कचा यूज काय आहे तेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डिफाईन लाईन ऑफ कोलॅमिनेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय राईज अँड फॉल इन लेवलिंग. तर मित्रांनो हा क्वेश्चन या 1.1 मधला नाही आहे, हा तुम्हाला नंतर 4.67 मधला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन इथे काढून टाका सध्या तरी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो 7 नंबरचा. तुम्हाला डिफाईन लाईन ऑफ कोलॅमिनेशनवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन फोर साईड, बॅक साईड आणि इंटरमिजिएट गेंट विथ स्केच, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर डिफाईन चेंज पॉईंट म्हणजे काय, स्टेशन म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्हाला ही विचारली जाऊ शकते. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ चेंज पॉईंट इन लेवलिंग. काय इम्पॉर्टन्स आहे चेंज पॉईंटचा लेवलिंगमध्ये. व्हॉट इज
लेवल सरफेस अँड डॅटम सरफेस. लेवल सरफेस म्हणजे काय, डॅटम सरफेस म्हणजे काय, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन हा येऊ शकतो. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ बेंचमार्क इन लेवलिंग. बेंचमार्कचा काय इम्पॉर्टन्स आहे लेवलिंगमध्ये ते त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन हा येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं प्रश्न हे विचारले जाऊ शकतात तुम्हाला फायनल एक्झाममध्ये. त्या पद्धतीनं प्रॉपर स्टडी करा. ठीक आहे. तर आता आपण चालू करूयात, थोडासा इंट्रोडक्शन बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे, लेवलिंग आणि कंटुरिंग. ठीक आहे. तर लेवलिंगबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात इन शॉर्टमध्ये. तर लेवलिंग म्हणजे बघा, लेवलिंग इज अन आर्ट ऑफ डिटरमाइनिंग रिलेटिव्ह हाईट्स ऑर इलेव्हेशन्स ऑफ डिफरंट पॉईंट्स ऑन द अर्थ सरफेस सो दॅट द सेम मे बी represented on a plan or map. It is essential a process dealing with the measurement in a vertical plane. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, लेवलिंग म्हणतो. आपण ऑलरेडी मित्रांनो युनिट नंबर 1 मध्ये आपण लेवलिंगबद्दल माहिती घेतलेली आहे. लेवलिंग म्हणजे काय, जे काय आपली अर्थ आहे, अर्थवरती आपण काय करतो, एक ठराविक सगळीकडे एक जी काय समुद्राची लेवल आहे ती आपण 0-0 कन्सिडर करतो. तर त्या समुद्री सपाटीपासून तिथं 0-0 कन्सिडर करून तिथून आपण काय करतो, प्रत्येक डोंगराचे असेल किंवा माउंट एव्हरेस्टचे असेल किंवा एखादा मोठा पुतळा असेल तर त्याची हाईट, किंवा आपण एखादं समजा फॉर एक्झाम्पल बिल्डिंग बांधत आहोत तर बिल्डिंगमध्ये आपला जे काय दरवाजा आहे तो रोडपासून किती हाईटवरती आहे, रोडपासून किती हाईटवरती आहे. पुन्हा जी काय आपली खिडकी आहे, बाथरूमची खिडकी आहे, ती फरशीपासून जी काय आपली फरशी असते तिथून किती अंतरावरती वरती आहे. तर हे सगळे जे काय व्हर्टिकल प्लेनमध्ये आहेत तर त्याची जी काय स्केच असतं त्याला आपण लेवलिंग म्हणतो. ठीक आहे. त्याला ते जी काही इन्फॉर्मेशन आपण एक इलेव्हेशन असेल किंवा स्केच असेल, सेक्शन असेल, याच्यामध्ये आपण डिटेलिंग करतो त्यालाच आपण काय म्हणतो, लेवल वर्क म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर पृथ्वी असेल तर पृथ्वीपासून एखादा उंच डोंगर आहे फॉर एक्झाम्पल समजा, तर हा डोंगर या जमिनीपासून किती उंचावरती आहे, किंवा एखादा खड्डा असेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर समुद्र असेल तर समुद्राची खोली किती आहे टोटल, या ह्याच्यापासून वरच्या टॉपपासून पाण्यापासून समुद्राची खोली किती आहे. तर हे पण एक व्हर्टिकल प्लेनमध्ये आपण जे काय काम करतो, व्हर्टिकल डिस्टन्स. ठीक आहे. हॉरिझॉन्टलचा इथे काहीच संबंध नाही आहे मित्रांनो. लेवलिंग म्हणजे फक्त व्हर्टिकल. ठीक आहे. फक्त व्हर्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, लेवलिंग म्हणतो. हे आपण ऑलरेडी युनिट नंबर 1 मध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल बघा लेवलिंगचं. द प्रिन्सिपल ऑफ लेवलिंग इज टू ऑब्टेन अ हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट विथ रिस्पेक्ट टू विच वर्टिकल डिस्टन्स ऑफ द पॉईंट अबाव ऑर बिलो ऑफ दिस लाईन आर फाउंड. याला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल म्हटलं जातं. लाईन ऑफ साईट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, तुमच्या इन्स्ट्रुमेंटमधून जी काय लाईन निघते, सेंटरमधून लाईन निघते त्याला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ साईट म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे बिल्डिंग आहे, कन्सिडर करा. ठीक आहे. तर या बिल्डिंगवरती टॉपला एक पॉईंट आहे, बॉटमला एक पॉईंट आहे. ठीक आहे. तर या लाईन ऑफ साईटपासून व्हर्टिकल डिस्टन्स मग ते त्या लाईन ऑफ साईटच्या वरती असेल किंवा त्या लाईन ऑफ साईटच्या खाली असेल. तर हे जे काय आपण मेजरमेंट करतो ह्या सगळ्यांचा जो काय त्याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल म्हणतो. लेवलिंगचं प्रिन्सिपल म्हणतो. ही जी काय लाईन ऑफ साईट आहे या लाईन ऑफ साईटला आपण काय करतो, रेफरन्स मानतो. आणि याच्यावरती जे काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे किंवा याच्या खाली जे काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे मग ते वेगवेगळ्या पॉईंटचं असू शकतं, कोणताही पॉईंट असू शकतो मित्रांनो. तर त्या डिटेलिंगला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल म्हणतो लेवलिंगचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऑब्जेक्ट बघा. लेवलिंगचे ऑब्जेक्ट काय काय आहेत, टू फाइंड द इलेव्हेशन्स ऑफ गिवन पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सम ॲज्युम्ड रेफरन्स लाईन कॉल्ड ॲज डॅटम, टू इस्टॅब्लिश पॉईंट ॲट रिक्वायर्ड इलेव्हेशन विथ रिस्पेक्ट टू डॅटम. आता डॅटम तुम्हाला हा वर्ड नवीन आहे मित्रांनो, तोपर्यंत काय करा, आपण डॅटमबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत. तोपर्यंत एक इमॅजिनरी लाईन कन्सिडर करा. ठीक आहे. तर या इमॅजिनरी लाईनपासून आपण जे काय इन्फॉर्मेशन फाइंड आउट करतो, म्हणजे इथून ही बिल्डिंग असेल फॉर एक्झाम्पल, किंवा चर्च असेल, कोणताही आपला एखादा किल्ला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर एखाद्या रेफरन्स पॉईंटपासून तो किल्ला किती उंचावरती आहे. ठीक आहे. किंवा एखादा खड्डा असेल तर त्या याच्यापासून खाली किती खड्डा आहे, तर हे सर्व काही आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे. फाइंड आउट करतो. मग त्याच्यामध्ये इलेव्हेशन्स असेल, कोणत्याही रिस्पेक्टिव्ह पॉईंटपासून आपण ॲज्युम करून, ठीक आहे, आपण इलेव्हेशन किंवा जे काही गोष्टी आहेत XYZ त्या तुम्हाला समजतीलच पुढे जेव्हा आपण लेवलिंग पूर्णपणे चॅप्टर हा शिकणारच आहोत. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली लेवलिंग म्हणजे काय हे तुम्हाला समजून जाईल.
तर त्या गोष्टी फाइंड आउट करणं हा एक ऑब्जेक्ट आहे. टू इस्टॅब्लिश पॉईंट ॲट रिक्वायर्ड इलिव्हेशन टू रिस्पेक्ट टू डॅटम. समजा ही डॅटमची लाईन आहे फॉर एक्झाम्पल, तर या डॅटमच्या लाईनपासून समजा इथे एखादी खिडकी आहे, तर या लाईनपासून ही खिडकी किती डिस्टन्सवरती आहे, मग 4 मीटर असेल किंवा 5 मीटर असेल, किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये काय केलं जातं, बाहेर एखादा बीम काढला जातो, ठीक आहे, आर्किटेक्चरल व्ह्यू काढला जातो, तर तो जो बीम आहे या डॅटमपासून किती डिस्टन्सवरती आहे, असे XYZ कोणतीही गोष्ट असू शकते. असं एक फॉर एक्झाम्पल मी एक साधं सिंपल उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर या सर्व गोष्टी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इस्टॅब्लिश करणे किंवा फाइंड आउट करणे हे लेवलिंगचे ऑब्जेक्ट्स आहेत मित्रांनो. नेक्स्ट बघा, लेवलिंग का गरजेचे आहे, नेसेसरी का आहे. लेवलिंग इज अन ऑपरेशन ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स टू द इंजिनिअरिंग. Leveling is used to acquiring data for the design of all classes of work such as road, canals, railway असतील, तुमचा डॅम असेल, ब्रिज असेल, बिल्डिंग्स असतील, वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी स्कीम्स असतील. त्याच्यानंतर लेवलिंग इज ऑल्सो नेसेसरी फॉर सेटिंग आउट ग्रेड्स ऑफ सेवर्स असतील, रोड्स असतील, रेल्वेज ट्रॅक असतील, पाईपलाईन्स असतील अँड द इस्टिमेशन ऑफ रिझर्वायर कॅपॅसिटी. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला लेवलिंग ही गरजेची आहे, ठीक आहे. तर इंजिनिअरिंगसाठी इंजिनियर जो काय साईडवरती इंजिनियर ॲक्च्युअलमध्ये काम करतो, तर त्याच्यासाठी लेवलिंग ही खूपच इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, एक आपण कन्सिडर करूयात, तुमचा अशा पद्धतीने एक रोड जात आहे आणि ड्रॉइंगवरती तुम्हाला लेवल दिलेली असते की इथे 100 आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्यानंतर 4 किलोमीटर गेल्यानंतर इथे 90 आहे. तर इंजिनियर काय करतो मित्रांनो, इथे 100 ठेवून अशा पद्धतीनं थोडासा स्लोप देतो, ठीक आहे. तुम्हाला आता एवढी लेवलिंग म्हणजे काही एवढं ॲक्युरेट नाही समजणार. फॉर एक्झाम्पल मी रोडचं, कॅनलचं, हे डॅमचं, ब्रिजचं हे उदाहरण न देता तुम्हाला एक बिल्डिंगचं सिंपल उदाहरण देतो, एका बिल्डिंगचं सिंपल उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. फॉर एक्झाम्पल हा आपला रोडचा सरफेस आहे आणि इंजिनियरला, जो काही साईडवरती इंजिनियर असतो, त्याला सर्व काही माहिती दिलेली असते ड्रॉइंगमध्ये. मग ड्रॉइंगमध्ये त्याला दिलेलं असतं की इथून आपला जो घराचा मेन उंबरठा आहे तो 1 मीटरवरती अंतरावरती आहे. जसं तुमचं घर असेल गावामध्ये, तुम्ही घरी गेलात तर रोडवरून तुम्ही डायरेक्ट घरात जात नाहीत, काहीतरी पायऱ्या ह्या चढून जातात, काहीतरी पायऱ्या चढतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या घराची फडशी लागते. तर ते इंजिनियरला माहीत असतं की रोडपासून हे किती उंचावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा दरवाजा हा किती उंचच आहे, समजा 7 फूटचा आहे का 8 फुटाचा आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरून तो भिंत बांधायला चालू करतो, त्याच्या पद्धतीनं तो रिकामी जागा सोडतो भविष्यामध्ये त्याच्यामध्ये दरवाजा फिट करण्यासाठी. समजा जर त्याच्याकडे लेवलच नसतील, जर त्याच्याकडे लेवल नसेल तर त्याला थोडीच समजणार आहे की आपला दरवाजा हा 7 फुटाचा आहे का 10 फुटाचा आहे, त्यानं पूर्णपणे ओपन सोडू पण शकतो, ठीक आहे. तर हे सर्व काही डिटेलिंग आहे, हे सर्व काही लेवलिंगमध्ये इन्क्लुडेड असतं मित्रांनो. त्याच्यामुळे लेवलिंग ही गरजेची आहे, ठीक आहे. किंवा तुमच्या स्लॅब, जो घराचा स्लॅब आहे तो इन जनरल काय असतो, या प्लिंथ लेवलपासून 10 फूट उंचावरती असतो स्लॅब, घराचा पहिला स्लॅब. जर समजा इंजिनियरला आपण ड्रॉइंगच नाही प्रोव्हाइड केली तर तो स्लॅब 15 फुटावर टाकेल, ठीक आहे. मग तो तुमचा उंच असा चर्च टाईप तुमचं घर दिसेल. तर या सर्व गोष्टी चुकू नये, हे एक मी साधं सिंपल उदाहरण दिले तुम्हाला. असेच उदाहरणं तुमच्या कॅनलमध्ये असतात, रोड्समध्ये असतात, रेल्वेमध्ये असतात. वेगवेगळ्या कंडिशननुसार प्लॅन हे वेगवेगळे असतात. ते तुम्हाला अंडरस्टँड व्हायला मदत पडते की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काम कसं करायचं आहे, स्लोप कुठे आहे, कोणत्या हाईटला गेल्यानंतर कोणतं आपल्याला सेटअप करायचं आहे, कोणतं इन्स्ट्रुमेंट तिथे ठेवायचं आहे, किंवा कोणतं ऑब्जेक्ट तिथे बसणार आहे त्या पर्टिक्युलर हाईटला. तर हे सर्व काही जे आहे ते लेवलिंगमध्ये इन्क्लुडेड असतं, म्हणून लेवलिंग ही गरजेची आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा एक छोटासा पॉईंट इथे संपलेला आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टर्मिनॉलॉजीला स्टार्ट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टर्मिनॉलॉजी हे बघणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.